नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट न्यूज आणि लेटेस्ट अपडेटबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया सिन्सिस टेक लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 1903.90 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 378.61%चे जबरदस्त रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, सिन्सिस टेक विन्स वर्क ऑर्डर ऑफ ₹381.18 करोड. तर मित्रांनो, सिन्सिस टेक लिमिटेडला ऑर्डर मिळालं आहे ज्याची किंमत आहे 381.18 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला सिन्सिस टेक लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया सोना BLW प्रिसिशन फॉर्जिंग्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 569 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 7.43%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 35,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, सोना BLW या कंपनीने MOU साईन केला आहे आणि मित्रांनो, डिसेंबर महिन्यामध्ये एक अपडेट आली होती की मित्रांनो, सोना BLW इस्कोट कुबुटाचा रेल्वे इक्विपमेंट बिझनेस विकत घेणार आहे 1,600 कोटी रुपयांमध्ये आणि मित्रांनो, ही डील सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण होऊ शकते. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे JSW स्टील लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 897 रुपये आणि या कंपनीने आपले शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 8.10%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2.25 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, JSW स्टील रिपोर्ट्स रिकॉर्ड 7.03 मिलियन टन्स ऑफ क्रूड स्टील प्रोडक्शन इन Q3. तर मित्रांनो, JSW स्टील लिमिटेडचा आज Q3चा बिझनेस अपडेट आला आहे. तर मित्रांनो, JSW स्टील लिमिटेडने Q3मध्ये 7.03 मिलियन टन्स क्रूड स्टील प्रोडक्शन केला आहे आणि मित्रांनो, हा प्रोडक्शन इयर ऑन इयर बेसिसवर 2% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा एल्क्सी लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 6,004 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 31.43%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 37,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, टाटा एल्क्सी शेअर क्रॅक 8% आफ्टर ब्रोकरेज कट टार्गेट प्राईज Q3 रिझल्ट्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, काल टाटा एल्क्सी लिमिटेडचा Q3चा रिझल्ट आला होता. तर मित्रांनो, टाटा एल्क्सी लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 3%ने डिक्रीज झाला आहे आणि मित्रांनो, टाटा एल्क्सी लिमिटेडवर मॉर्गन स्टॅनलेने अंडरवेटची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राईज 6,500 रुपयांनी घटवून आता दिला आहे फक्त 6,000 रुपयांचा. मित्रांनो, JP मॉर्गनने टाटा एल्क्सी लिमिटेडवर अंडरवेटची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राईज दिला आहे 5,400 रुपयांचा आणि JP मॉर्गनने टाटा एल्क्सी लिमिटेडवर पहिले टार्गेट प्राईज दिला होता 5,700 रुपयांचा. तर मित्रांनो, टाटा एल्क्सी लिमिटेडचा Q3मध्ये नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 3%ने डिक्रीज झाला आहे आणि मित्रांनो, टाटा एल्क्सी लिमिटेडचा टार्गेट प्राईजसुद्धा ब्रोकरेजने घटवला आहे. त्याचमुळे आज टाटा एल्क्सी लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये आपल्याला 6.77%चा लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया डिफेन्स सेक्टरच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 2,225 रुपये आणि या कंपनीने
आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 93.51%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 89.62 थाउजंड करोड रुपयेचा, म्हणजे जवळपास 90,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड डिलिव्हर्स 6th स्कॉर्पिन सबमरीन वॉर्कशीर टू इंडियन नेव्ही. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने इंडियन नेव्हीला 6वा स्कॉर्पिन सबमरीन वॉर्कशीर डिलिव्हर केला आहे. चला आता बोलूया अडानी विल्मर लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 291.10 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 21.25%चे निगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 38,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, अडानी कमोडिटीज टू ऑफलोड 20% स्टेक इन अडानी विल्मर थ्रू OFS. तर मित्रांनो, काल ही अपडेट आली होती की अडानी कमोडिटीज अडानी विल्मर लिमिटेडमधली आपली 20% हिस्सेदारी विकणार आहे OFSच्या माध्यमातून आणि OFSसाठी या कंपनीने फ्लोअर प्राईज सेट केला होता 275 रुपये आणि कालच्या मार्केट प्राईजने हा OFSचा फ्लोअर प्राईज 15%च्या डिस्काउंटवर होता आणि मित्रांनो, हा OFS 10 जानेवारी म्हणजे आज नॉन रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी ओपन होता आणि मित्रांनो, अडानी विल्मर लिमिटेडचा OFS 13 जानेवारी 2025ला रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी ओपन राहील आणि मित्रांनो, हा OFSचा पर्पज काय आहे इथे तुम्ही वाचू शकता. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला अडानी विल्मर लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 10%चा लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.